मंडळाचे गोपाल भाऊ आपण स्टेजवर यायचे। गोपाल मंडळाचे पहलवान साहिल पाटील अनिल भाऊ ठाकरे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे। अनिल भाऊ ठाकरे कुस्तीला सुरुवात। जनरेटरची गाडी काढायची आपण ती, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। जनरेटरवाल्यांना विनंती करण्यात येते की आपण ती गाडी काढायची। साई परदेशी रुंडल साहिल पाटील अमलनेर। पुढील कुस्ती पवन पाटील कापडणे विरुद्ध सागर राजपूत अमळनेर। या पैलवानांनी लवकरात लवकर आखाड्यात यावे आणि प्रेक्षकांनी कृपया पैलवानांच्या प्रतिसाद वाढवण्यासाठी टाळ्यांच्या गडगडाट केला पाहिजे। जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी। बोल बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। वाह वाह। पुढील कुस्ती पवन पाटील कापडणे विरुद्ध सागर राजपूत अमळनेर। या पैलवानांनी तयार राहायचे। धाक लावण्याच्या प्रयत्नात मल्ला, पण प्रतिस्पर्धी मल्ला धुडकवता आहे। सर्व नागरिक या कुस्तीसाठी प्रेक्षक चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत, त्याबद्दल जय हिंद व्यायाम शाळेतर्फे सर्वांचे मनस्वी आभार। वा वा, कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि कुस्तीचे पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन ज्यांनी आपल्या जळगाव जिल्ह्याला 3दा स्वर्ण पदक मिळवून दिलेले आहे, रावसाहेब पाटील करत आहेत। पुढील कुस्तीसाठी पवन पाटील कापडणे विरुद्ध सागर राजपूत अमळनेर यांनी तयार आहे। पुढच्या मल्ला तयार राहा कापडण्याचे। पुढची कुस्ती नंतर बबलू भाऊ आणि पिंटू शिंपी यांनी आखाड्यात यावे अशी मी विनंती करतो। वा वा, जबरदस्त। वा वा, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा। पैलवान आपली कला दाखवत आहेत। सतीश भाऊ ठेकेदार कृपया यांनी व्यासपीठावर यावे। वा वा, किस्सा मारण्याचा प्रयत्न, टाळ्यांच्या कडकडाट झाला पाहिजे। पैलवान आपला डाव प्रतिडाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। पैलवान म्हणजे काही येड्या गबाळ्याचे काम नव्हे। जिसका नाही खाला बोले उसी का या खाला। कुस्ती ही सतत प्रॅक्टिस करणाऱ्यांचाच खेळ आहे। या ठिकाणी जय हिंद व्यायाम शाळा आयोजित 18 वर्षातील ठेकांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मोठा मारण्याच्या प्रयत्नात वरच्या मल्ल आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राजे शिवाजी मित्रमंडळ जय हिंद व्यायाम शाळेतर्फे हार्दिक स्वागत करतो। आपण जी अनमोल मदत केलेली आहे त्या मदतीच्या बळावरच आजच्या या कुस्त्यांचा कार्यक्रम यशस्वी होत आहे, त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो। वाटी तटीची कुस्ती
प्रतिस्पर्धी मल्ल धुडकवण्याचा प्रयत्न करत आहे प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाट झाला पाहिजे जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. उठून लावला पहलवान गोलू ठाकूर अमननेर विरुद्ध पहलवान आदित्य वाघ कापडने कृपया यांनी तयार राहायचे जबरदस्त कुस्ती दोघं मल्ल प्रतिस्पर्धीला डाव प्रतिडाव करत आहेत आणि एकमेकांचे डाव धुडकवत आहेत बोल बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की टाळ्यांच्या कडकडाट आणि हलगीच्या ताल जोरा विजय सूर्यवंशी बुराभाऊ फौजी स्पोर्टचे संचालक बुराभाऊ. डाव मारत आहे शानदार कुस्ती होती शानदार मुकाबला अतिशय प्रशिक्षित कुस्ती होत आहे. एकमेकांवर कुरकुडी करून समोरचे पैलवान लांबून करण्यासाठी जिद्दीने लढत आहे. दुनिया में पेड़ बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में पेड़ बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में खेल बहुत है लेकिन कुस्ती जैसा नहीं. वा वा टाळ्यांच्या गजर झाला पाहिजे या ठिकाणी किस्सा मारण्याच्या प्रयत्नात दोघं प्रतिस्पर्धी तुल्यबल अशी लढत करत आहेत नाना पैलवान आपणास विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर यायचे. नाना पैलवान आता या कुस्तीच्या निकालाला नाही लागला तर तिला पॉइंटवर घेण्यात येईल
वाले. आता जर 2 मिनिटात कुस्ती नाही झाली पैलवानांना तयार होण्यासाठी खुराकाची गरज असते व त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा व शारीरिक श्रम खर्च करावा लागतं. तरी राजे शिवाजी मित्रमंडळ व जय हिंद व्यायाम शाळेतर्फे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा व त्यांना एक आर्थिक मदत करण्याचा. तरी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की आपण पैलवानांना आपल्या परीने काही आर्थिक मदत देऊन जर मदत करता येत असेल तर आपण मदत करावी ही विनंती. आता ही कुस्ती जो पहिला पॉइंट घेईल त्या पैलवानाला विजयी घोषित करण्यात येईल. याच्या पुढची कुस्ती पवन पैलवान जो पहिला पॉइंट घेईल त्या मल्लाला विजयी घोषित करण्यात येईल. धना पैलवान आणि निवृत्ती भाऊ कृपयांनी स्टेजवर यावे. उमा पैलवान व निवृत्ती भाऊ यांनी साईडला यायचे. लाला भाऊ धनगर आपणही स्टेजवर यायचे. लाला भाऊ धनगर. साहिल परदेशी एरंडोल सतीश पहलवान यांचे पाटील अमरनेर हात वरती करा. काळ्या पट्टीत अमरनेरच्या मल्ला, लाल पट्टीत कापडनेरच्या मल्लांची कुस्ती सुरू. पुढील कुस्ती